मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो महाराष्ट्रात सुसंस्कृतपणा किंवा सभ्यतेचे धडे हे फक्त विरोधकांना तेव्हाच आठवतात जेव्हा त्यांना शिव्या पडत असतात। बाकी वेळी हे सर्व धडे हिंदुत्व मानणाऱ्या व्यक्तीसाठीच त्यांच्याद्वारे जपून ठेवलेले असतात। हिंदुत्ववादी काही म्हणाला की लगेच मग हे धडे फेकून मारायला। उदाहरणार्थ एकेकाळी इतिहासात जेव्हा बाबरचा सेनापती अयोध्येत येऊन प्रभू श्रीरामाचं मंदिर तोडतो आणि त्या ठिकाणी बाबरीचं थडगं उभारतो, ते मंदिर परत मिळवण्यासाठी हिंदू समाज जवळजवळ 500 वर्ष संघर्ष करत होता। काँग्रेसला त्यावेळी वाटायचं की हिंदू समाज आपले हक्क मिळवण्यासाठी रस्त्यावर तर येत नाही, त्यामुळे त्यांना मंदिर दिलं काय आणि नाही दिलं काय त्याने काही जास्त फरक पडत नाही। हिंदू समाज आपल्या पक्षाला मतदान करत राहणारच आहे असा आत्मविश्वास त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांना होता। म्हणूनच पुरोगामी लोक आजपर्यंत हिंदू समाजाला शिव्या देऊन त्यांची उपेक्षा करत आले। पण एक दिवशी हिंदू समाजाचा पारा चढला, त्या थडग्यावर हिंदू चढले, त्याला फोडून काढलं। पण त्यावेळी हे पुरोगामी काँग्रेसचे नेते हिंदू समाजाला शांततेचे धडे देत होते। हिंदू समाजाला यांच्याद्वारे कट्टरवादी म्हणण्यात आलं। पण ज्या विशेष समुदायाने 500 वर्ष बाबरीचं थडगं प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या ऐवजी उभारलेलं होतं, त्यांना एकही शब्दाने या लोकांनी बोललेलं नव्हतं। आणि तोच दुटप्पीपणा, तोच दोगलापण पुन्हा एकदा आज बीजेपी आणि गोपीचंद पडळकर यांच्यासोबत करण्यात येतोय। या महिन्यात एक असा नवीन ट्रेंड आलाय की राज्यभरात कुठेही कंत्राटदाराने आत्महत्या केली असेल की त्याचे आरोप लगेच विरोधकांद्वारे सरकारवर लावले जात होते। जयंत पाटलांनीही तसंच केलं। एका कंत्राटदाराच्या आत्महत्येत गोपीचंद पडळकर यांना अडकवण्याचा प्रयत्न केला असा दावा त्यांनी स्वतः म्हणजे पडळकरांनीच केला। त्यावर जयंत पाटलांना उत्तर देताना एक व्हिडिओ गोपीचंद पडळकर यांची प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल झाली। त्या व्हिडिओत पडळकर म्हणतायत की जयंत पाटील हा एक नंबरचा बिंडोक माणूस आहे। त्यांनी जतमध्ये आपल्या माणसांना पाठवलेलं होतं हे माहिती करून घेण्यासाठी की मी म्हणजे पडळकरांनी व्यापाऱ्यांना पैसे दिले होते का। पण मी जयंत पाटलांसारखा भिकाऱ्याची औलाद नाही आहे, हा राजाराम बापूची औलाद असूच शकत नाही, काहीतरी गडबड आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर एकदा पाहून घ्या। माणसं पाठवली कशासाठी? गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का? त्या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही, माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही, तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। या एका वक्तव्यावरून संपूर्ण मीडिया पडळकरांच्या नावाने बोंबा मारत सुटलेली आहे। रोहित पवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, यांच्यासारखे सर्वच नेते पडळकरांवर टीका करतातच आहेत, पण त्यांना महाराष्ट्राच्या सुसंस्कृतीचा दाखला देत माफी मागण्याचाही सल्ला देत आहेत। आपल्यासमोर अशीही बातमी आली की शरद पवारांनी स्वतः पडळकरांबद्दल बोलण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना फोन कॉल केला होता। पण नंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी असं काही महत्त्वाचं वक्तव्य आणि कठोर शब्दांमध्ये पडळकरांवर कोणतीही टिप्पणी केलेलीच नाही आहे। फडणवीस फक्त एवढंच म्हणाले की पडळकर हे एक युवा नेता आहेत आणि आक्रमकतेने बोलताना त्यांना फक्त थोडंसं भान ठेवलं पाहिजे, एवढंच। पण मला गोपीचंद पडळकरांना सांगायचं आहे की देवेंद्र फडणवीसांनी जरी तुम्हाला माफी मागण्यासाठी सांगितलं असेल तरीही तुम्ही जयंत पाटलांची एकही शब्दाने माफी मागताच कामा नये। कारण तुमच्या टिप्पणीला अभद्र म्हणून जी मीडिया आज बातम्या चालवते, तसंच अपमानजनक एक टिप्पणी देवेंद्र फडणवीसांबाबत जयंत पाटलांनी 2019ला केलं होतं। जयंत पाटील कधीच सरळ बोलत नाही, त्यांचे शब्द इतके खोचक असतात आणि निवडक असतात। त्यांच्या चेहऱ्यावरला हावभाव, ती बोलण्याची पद्धत, मिश्किल हसणं, ते बोललेल्या शब्दांचं घाव दीर्घ काळ राहतं। 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीचे परिणाम लागल्यानंतर बीजेपी हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला होता, पण त्यांच्याकडे बहुमत नव्हतं। पण लोकांना अपेक्षा होती की शिवसेनेला सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, कारण दोघांनी निवडणुकीच्या पूर्वीच युती केलेली होती आणि लोकसभेची निवडणुकीही त्यांनी सोबतच लढवलेली होती। पण उद्धव ठाकरेंना अचानकपणे मुख्यमंत्री होण्याची लालसा जागृत झाली। त्यांना वाटलं की बीजेपी सोबत गेल्याने ते तर आपल्याला मुख्यमंत्रीपद देणार नाहीत आणि देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच हे स्पष्ट केलेलं होतं की मुख्यमंत्रीपद बीजेपीकडेच राहणार आहे। मग उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील लोकांनी, संजय राऊतांसारख्या लोकांनी शरद पवारांसोबत आणि काँग्रेससोबत आघाडीची चर्चा सुरू केली आणि त्याचवेळी शरद पवारांनी आपल्या बुद्धीचा वापर करत बीजेपीला फसवण्यासाठी त्यांच्यासोबतही युतीची चर्चा सुरू केली।
अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी पाठवलं, त्यांच्यासोबत मंत्री वाटपाची चर्चा सुरू केली, फक्त यासाठीच की देवेंद्र फडणवीसांना त्यांना व्यस्त ठेवायचं होतं. आघाडीची जी चर्चा होतीये त्यात देवेंद्र फडणवीसांनी कोणत्याही प्रकारचा खोडा घालू नये यासाठी, त्यांना भ्रमित करण्यासाठी हे सर्व मायाजाळ त्यांनी रचलं होतं. ऐनवेळी नियोजनाप्रमाणे शरद पवारांनी आपला पाय काढता घेतला आणि BJPला सरळ सांगितलं की मी आघाडीत चाललो. पण अजित पवार मात्र आपल्या शब्दावरून फिरायला तयार नाही. आमदाराचा एक गट घेऊन, त्यांची सया घेऊन देवेंद्र फडणवीसांसोबत ते राजभवनात शपथविधीत जाऊन पोहोचले आणि त्यावेळीच घडला ऐतिहासिक सकाळचा शपथविधी. पण नंतर शरद पवारांनी एक एक करून आपले आमदार परत बोलावून घेतले. अजित पवारांकडेही परत जाण्याऐवजी दुसरा काही मार्ग उरला नव्हता. सरकार 2.5 दिवसांमध्येच पडली आणि देवेंद्र फडणवीसांनाही मुख्यमंत्री पदावरून राजीनामा द्यावा लागला. हे सर्व नाटक संपल्यानंतर जयंत पाटलांनी माध्यमांसमोर येऊन त्यावेळी एक वक्तव्य दिलं होतं आणि ते मला अजूनही चांगल्या प्रकारे आठवणीत आहे. ते म्हणाले होते की मी 1.5 किंवा 7, 11 दिवसाचा गणपती ऐकला होता, पण आज पहिल्यांदा 2.5-3 दिवसांचा गणपती पाहिला. हे वक्तव्य त्यांनी फक्त देवेंद्र फडणवीसांना हिणवण्यासाठी दिलं होतं. त्यांच्या शरीरावर केलेली ही टिप्पणी होती. जयंत पाटलांना तेव्हा हे अभद्र टिप्पणी करताना जात, धर्म किंवा शरीर यावर राजकारणात टिप्पणी केली जात नाही याची अक्कल नव्हती. महाराष्ट्रात सुसंस्कृतपणाचा एक इतिहास आहे याची आठवण त्यांना त्यावेळी का नाही आली? त्यावेळी हे वक्तव्य करताना जयंत पाटील तर चांगलं मिश्किलपणे हसत होते. त्यांना आनंद येत होता की देवेंद्र फडणवीसांची सरकार पडली आहे आणि आपली सरकार स्थापन होणार, ज्यात आपल्याला मंत्रिपद मिळू शकतं. कारण त्यावेळी त्यांच्या पारड्यात विजयी होता आणि आज तो नाही आहे. देवेंद्र फडणवीस त्यांच्या नाकावर टिचून पुन्हा एकदा प्रचंड बहुमत घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. गोपीचंद पडळकर हे जतचे आमदार झालेत आणि त्यांना BJPचं यश पाहवत नाही आहे. त्यामुळे हे सर्व पुरोगामी पत्रकार, त्यांचे नेते, हे सर्व चाटुकार गोपीचंद पडळकर यांनी एक वक्तव्य दिलंय काय, त्यांच्या मागे हात धुवून पडलेत, त्यांच्या नावाने बोंबा मारताय. आणि जयंत पाटलांच्या फक्त या एका वक्तव्यामुळे मी म्हणत नाहीये. जरांगे पाटील रोज देवेंद्र फडणवीसांना आईवरून शिव्या घालत होते, नीचपणाची पातळी रोज गाठत होते. तेव्हा जयंत पाटील, रोहित पवार आणि हे सर्वच मराठी माध्यमं कुठे गायब झाली होती? एकाने तर माध्यमांमध्ये येऊन म्हटलं की जरांगे पाटील हे गावातले आणि त्यांची भाषा ही गावातली आहे, त्यामुळे जास्त त्यांच्यावर आक्षेप घेण्याची गरज नाही आहे. मग गोपीचंद पडळकर सुद्धा काही कॅम्ब्रिज, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून शिकलेले नाही आहेत, तेही गावातले माणूस आहेत आणि तथाकथित उच्च जातीचेही नाही आहेत. मग जरांगे पाटलांसाठी जीभ घसरली किंवा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला असे शब्द, आणि त्याच वेळी गोपीचंद पडळकर यांच्यासाठी पातळी सोडली हे शब्द का? काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच मोदींच्या स्वर्गवासी झालेल्या आईंचा AI वापरून एक घाणेरडा व्हिडिओ अपलोड केला होता. त्या व्हिडिओवर महाराष्ट्रातल्या किती सो कॉल्ड पुरोगामी नेत्यांनी ट्विट केले होते, किती पत्रकारांनी ट्विट केले होते, प्रश्न विचारला होता. यावरून कळतं की तुम्ही फक्त दोगले आणि दुटप्पी आहात. तुमचा सुसंस्कृतपणा, सभ्यतेचे धडे हे फक्त BJPवाल्यांसाठी, हिंदुत्ववाद्यांसाठी आहेत. संजय राऊत रोज सकाळी माध्यमांवर येऊन जी विष्ठा करतात त्याला तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करता, आणि आज गोपीचंद पडळकरांनी त्याच भाषेत तुम्हाला उत्तर दिलंय तर ते तुम्हाला विष्ठा वाटतंय. तुम्हाला महाराष्ट्रात सुसंस्कृतपणाची खरंच चिंता असती तर जितेंद्र आव्हाडांनी विधानभवनाच्या बाहेर कधीच गोपीचंद पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हटलं नसतं. तुम्हाला खरंच सुसंस्कृतपणाची चिंता असती तर शरद पवारांनी महाराष्ट्रात जातीय तेढ वाढवला नसता, भ्रष्टाचार केला नसता. पवारांच्या सुसंस्कृतपणाची व्याख्या करायची म्हणली तर साध्या शब्दांमध्ये एवढंच आपण म्हणू शकतो की तुम्ही सत्तेत आलात की तुम्ही आमची पापं लपवा, आम्ही सत्तेत आलो की तुमची पापं आम्ही लपवतो. दोघंही एकमेकांवर काही बोलायचंच नाही आणि जनतेला सतत मूर्ख बनवत राहायचं. यालाच पवारांच्या भाषेत महाराष्ट्राचं सुसंस्कृतपणा म्हणतात. या प्रथेला तडा गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रात लावला, ज्याला पुढे देवेंद्र फडणवीस आज घेऊन जात आहेत. गोपीचंद पडळकरांचे शब्द, त्यांनी वापरलेली भाषा ही नक्की चुकीची होती. त्याच्यावर मीही टीका करू शकतो, पण ती करण्याच्या अगोदर पहिल्यांदा शरद पवारांनी, त्यांच्या पाळीव मीडियाने आणि त्यांच्या नेत्यांनी आजपर्यंत जे अभद्र टीका टिप्पणी देवेंद्र फडणवीसांवर केली असेल, जितकेही पाप केले असतील त्याची माफी मागावी आणि त्यानंतरच गोपीचंद पडळकर यांच्याकडून काहीतरी सुसंस्कृतपणाची अपेक्षा करावी आणि त्यानंतर ते सुद्धा माफी मागतील.
आणि जर तुम्हाला फक्त एका बाजूनेच सुसंस्कृतपणा हवा असेल तर ते शक्य नाही आहे. BJPलाही जशास तसं उत्तर द्यायला येतं आणि गोपीचंद पडळकरांनी तेच करून दाखवले, त्यामुळे तुमच्या बुडाखाली इतकी आग लागलेली आहे. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.